राहणार नाही आणि पियला पाहिजे, पसरी पडायला पाहिजेत आणि मग आम्हाला जर स्वाभिमान निर्माण झाला तर मग आम्ही उद्देशावर राहणार नाही आणि मग तो समाज तो व्यक्तित्व मला निर्माण करायचा. म्हणून सचिनजीचं मी अभिनंदन करताना मी त्यांचं खूप अभिनंदन करतो की अशा पद्धतीने एवढं मोठं काम जे आम्ही विचार करतो की गावाला एक छोटासा कार्यक्रम यायचा असेल तर किती मेहनत घ्यावी लागते, किती मेहनत लागते. आणि म्हणून आपण विचार म्हणून एक शब्द होतो की पोटाची भूक मला आताच मला संध्याकाळपर्यंत शांत पण ठेवेल, मला विचाराची भूक मला भागवली पाहिजे आणि ती विचाराची भूक या पुरस्काराच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितपणे बळ देईल. कुठलाही पुरस्कार शाबासकी प्रत्येकाला आनंद देते, प्रत्येकाला शाबासकी ही पुढे भविष्याच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करण्याकरता प्रेरित करत असते. तसा हा पुरस्कार तुमच्या पाठीवरची शाबासकीची थाप आहे. ज्यावेळेस पाठीची थाप मिळाली, एक पाऊल तुम्ही पुढे चालत असाल तर आता 10 पाऊल चाललं पाहिजे आणि तुम्ही बाहेर जाऊन सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचा मला पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्कारामध्ये मला बळ आलं, त्या बळाच्या आधारावर मी खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करतो. त्यासाठी हा पुरस्कार आपल्याला निश्चितपणे बळ देऊ अशा प्रकारची मी आपल्याला खऱ्या अर्थाने विनंती करतो आणि आपण ते काम करावं. वैयक्तिकरित्या मलाही पुरस्कार दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं त्याचं अभिनंदन करतो. आता अगोदरच्या मान्यवरांनी खूप छान बोलला, आता बऱ्याच त्या ठिकाणी वेळ सुद्धा झालेला आहे, त्यामुळे मी एवढंच या ठिकाणी सांगेल की हा पुरस्कार तुम्हाला निश्चितपणे काम करण्याकरता बळ देऊ. भविष्यात जे काही ऍक्शन प्लॅन असतील, आता 25 वर्ष सरत आहे, 26 वर्षाचा ऍक्शन प्लॅन करताना हा पुरस्कार जवळ ठेवा आणि 26 पासूनचा माझा काय प्लॅन असेल हा आपण एक ऍक्शन प्लॅन तयार करा आणि त्याच्या पद्धतीने काम करा. जोपर्यंत विचाराला कृतीची जोड दिला जात नाही तोपर्यंत तो विचार राहतो. एखादा विचार जर आला तर त्याला कृतीची जोड द्यावी लागेल. मला वाटत असेल मी IAS झालं पाहिजे, IPS झालं पाहिजे किंवा मला वाटत असेल मी आणखी असं काही केलं पाहिजे तर त्यासाठी मला कृती करावी लागेल आणि जोपर्यंत मी कृती करत नाही तोपर्यंत आल्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणून मला असं पण देणं हरी पर्यंत आताची अशी परिस्थिती नाही आहे, त्यामुळे मला ऍक्शन करावी लागेल आणि हा पुरस्कार तुम्हाला तुमच्या जीवनातल्या जेवढे काही विचार असतील त्याला ऍक्शन करण्याकरता तुम्हाला प्रेरित करेल. कुठे जर थांबलेलं असाल तुम्ही एखाद्याचं तुम्ही काम करता तुम्हाला जर वाटेल आणि तो कुठेतरी अडचण येत असतील तर त्यावेळेस त्या पुरस्कारांकडे पहा. ज्या नावाचा पुरस्कार मिळाला त्यांचा त्याग बघा आणि मग तुम्हाला तिथून आणखी उडी घेण्याची झेप घेण्याची ताकद हा पुरस्कार देईल. एवढेच मी खऱ्या अर्थाने तुम्हाला या पुरस्काराच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि दोन शब्द सांगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. आता जी मला पेटला वरला क्रांतीचा मला छोटा रोल होता, त्यातल्या 4 ओळी मला दिल्या होत्या. ते जाताना मी त्यांना म्हटलं तर मला काही ओळी जोड्या मी जे बोलेल ते तुम्ही घ्या. त्यात तो पेटला वरला क्रांतीचा खूप छान पिक्चर आमच्या मुकुल निकोलनी त्याला 12 जानेवारीला तो 12 डिसेंबरला तो प्रसिद्ध झाला. त्यामध्ये युवकांसमोर करताना मी त्याच्यात माझ्या काही त्याचे विचार होते ते मी त्या ठिकाणी सांगितले होते, ते फक्त सांगतो तुम्हाला. तिथं मी म्हणताना असं म्हटलं होतं, जन्म कुठं व्हावा हे माणसाच्या हाती नाही, जन्म कुठं व्हावा हे माणसाच्या हाती नाही, पण परिस्थिती बदलणे माणसाच्या हाती. आणि परिस्थिती बदलायची असेल तर मला सुरुवात करावी लागेल. अडीअडचणी खूप येते, परिस्थिती बदलणं माझ्या हाती आहे आणि ती बदलल्या जाते. जो माणूस विचार करतो, जो माणूस जाणीवेतून खऱ्या अर्थाने करतो त्याची परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. तो विचार करतो आणि पुढे असं म्हणतो की उद्याचं फक्त तू म्हणता दिशाची तुला वाण नाही, उद्याचं फक्त तू म्हणता दिशाची तुला वाण नाही, तुला अडू शकेल असे कुठे तोफान नाही, तुला अडू शकेल असे कुठे तोफान. आणि गावागावाची जागवा तातीभेद समोर भेटला लावा ग्रामणी तुकड्या आणि म्हणून मला तो देश झोप पेटवण्याकरता हा पुरस्कार तुम्हाला प्रेरित करू. एवढंच संदेश देऊन आमच्या सगळ्यात येईन. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय DO साहेब म्हणजे मी सर्वांना सांगू इच्छितो, माझ्या मार्गदर्शिका अनाथम प्रेरणास्थान ज्याने लहानपणापासून मला सांभाळलं अशा रंजनाताई या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यावं. माझी आई गेल्याच्या नंतर माझ्या वहिनीने माझं पालन पोषण केलं आणि त्या या ठिकाणी आलेले आहेत. फक्त भाविक होऊ नका, मी समजू शकतो आपल्याला. आपण कृपा मंचकावर यावं, तसेच विद्याताई यांनी सुद्धा मंचकावर यावं, न रडता यावं अशी माझी विनंती आहे. की आई गेल्याच्या नंतर मला माझ्या भाऊजाईला कसं सांभाळलं आणि ते योगायोगाने या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या ठिकाणी जे साहेब आता बोलून गेले ते आमचं समाजाचं भूषण,
आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ प्रेरणास्थान ते आज या ठिकाणी उपस्थित झाले. या जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर आणि प्रत्येक कार्यक्रमाला साहेब उपस्थित असलेल्या साहेबांच्या हस्ते मासाहेब जिजाऊच्या पावनभूमीमध्ये मी अन्न वाटप करत असतो आणि साहेब आवर्जून त्या ठिकाणी येतात. यावर्षी सुद्धा सर अशी एक विनंती करतो. आणि सांगता राहिलो होतं आदरणीय खडसे साहेब की भाषण तर मला पाहिलं त्याच्या वक्त्यातून बोलल्या त्या सुद्धा, पण खरं माझ्या भाषणाला मला एवढी साथ दिली सचिन. त्यामध्ये आमचे पत्रकार उभाळे साहेब असतील, आमचे अशोकदादा असतील, आमचे साळवे साहेब असतील, यांचे सुद्धा मी उत्तर आयुष्यात विसरू शकत नाही. कारण पत्रकारितेच्या माध्यमातून सचिनने या संस्थेला महाराष्ट्रामध्ये दिलं, तसंच त्यांनी सुद्धा ते कार्य केलं. आणि दुसरे म्हणजे भाई कैलास सुद्धाने या ठिकाणी बसलेले, ज्यावेळेस 1992 मध्ये आदरणीय साहेब लाल मार्चमध्ये पहिल्यांदा मी जेलमध्ये गेलो होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यापीठाला नाव भेटण्यासाठी प्रथमतः मी जेलमध्ये गेलो होतो. फौजमध्ये त्यावेळेस होतो. माझे वडील माझ्यावर चिल्लायचे, रागवायचे, परंतु भाईशी ज्या दिवशी आदरणीय डेप्युटी कलेक्टर मोदीने हात मिळवला होता, तर मी 4 दिवस तो हात उचला नव्हता. एवढा अवघड साथ मिळवला मी त्यांचा फॅर एकदा त्यांच्यासाठी काय झाला पाहिजे. हा भाईच्या नाणी नाही, बाबासाहेबांच्या नाणी लागून भाईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेलमध्ये गेलो. परंतु हात त्यांच्या असा माणूस हात मिळवतोय ना, तर तुम्ही 2-4 दिवस हसत होता. मला बाई कैलास सुधारणांना हात मिळवलेला आहे. ठीक आहे. धन्यवाद हो साहेब. आदरणीय खडसे सरांना गेल्या वेळी सुद्धा आम्ही संचलन करत असताना ऐकलं होतं. खूप सुंदर, खूप प्रभावी आपण बोलता. अभ्यासाचा शेवटी असा फरक पडत असतो. आणि म्हणून एकदा जोरदार आदरणीय खडसे साहेबांसाठी टाळ्या. आणि आदरणीय भाई सुद्धा देखील खूप सुंदर बोलला. आणि मला असं वाटलं की मध्ये ते नाही का संचलनासाठी काही पोस्ट काम आहे तर लिहून आपण माझ्या डोक्यात आल्यानंतर लाईव्ह आहे, आपण ऐकून तर घेऊ पहिले. खूप सुंदर, खूप सुंदर. या विचार मंचाला अतिशय तुला मुलाची माणसं आपण बोलवलीत आदरणीय सचिन दादा. त्यानंतर बोलूयात आपण पुढील पुरस्कारांकडे. भगवान साळवे दादा तसेच मुकेश सुरोशे दादा यांना विनंती करते की आपण विचार मंचावर यायचं आहे. मुकेश सुरोशे तंटा मुख्य अध्यक्ष पारस मनारखेड तसेच भगवान साळवे दादांना विनंती की आपण विचार मंचावर यायचं. आणि संतोष टोकरे सरांना विनंती करते की आपण त्याचं स्वागत करायचं आहे. बोलूयात पुढील पुरस्कारांकडे. जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार आपणास या ठिकाणी प्रदान करतो. सन्माननीय अशोकराव इंगळे आपला पुरस्कार घेण्यासाठी विचार मंचाकडे येतील. अशोकराव इंगळे, राहणार साखरखेडा, तालुका सिंदखेड, राजा, जिल्हा बुलढाणा आपला पुरस्कार घेण्यासाठी विचार मंचाकडे येतील. आणि विचार मंचावरील मान्यवरांना विनंती करते की आपण हा पुरस्कार सरांना द्यावा. गेल्या 33 वर्षांपासून दैनिक लोकमतमध्ये पत्रकारिता, लोकमत, तरुण भारत, पुण्यनगरी इतर दैनिकांमध्ये अनेक वर्षांपासून आपण 3 दशकांपासून काम करीत आहात. सर्वात अनुभवी पत्रकार, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आपण पार पाडली. स्पष्ट बोलणे, निर्भीड लेखणी तर आपली ओळख आहे. आणि म्हणूनच या कार्याची दखल घेत त्यांना जीवन गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. जोरदार टाळ्या आपल्या साखरखेड्याच्या सुपुत्रासाठी. यानंतर सन्माननीय DN पंचाळ या ठिकाणी विचार मंचाकडे येतील आपला पुरस्कार घेण्यासाठी. जीवन गौरव पुरस्कार सन्माननीय DN पंचाळ. सन्माननीय DN पंचाळ, राहणार गोरेगाव, हल्ली मुक्काम साखरखेडा, तालुका सिंदखेड, राजा, जिल्हा बुलढाणा. सन्माननीय DN पंचाळ गेल्या 22 वर्षांपासून दैनिक सकाळमध्ये काम करीत आहेत. मेकर येथे अनेक वर्ष प्राचार्यपद आपण सांभाळले. त्यानंतर गेल्या 2 दशकांपासून दैनिक सकाळच्या माध्यमातून आपण कार्य करत आहात. दैनिक सकाळचे ते ज्येष्ठ पत्रकार असून सामाजिक कार्यात पुढे असतात. म्हणून याच कार्याची दखल घेत आपणास जीवन गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मिळालेल्या पुरस्कारार्थींना अनेक शुभेच्छा. अनिकेत अर्जुन गोई यांना मी विनंती करेन की आपण विचार मंचाकडे यायचं आहे.
अनिकेत अर्जुन गवई यांना या ठिकाणी आपण विशेष सन्मानित करत आहोत. IIT मध्ये भारतातून 7वी रँक आपण मिळवली आणि त्या निमित्ताने एकदा जोरदार टाळ्या अनिकेत भैयासाठी. अनिकेत अर्जुन गवई यांचा विशेष सन्मान, ज्यांना IIT मध्ये भारतातून 7वी रँक या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्या निमित्ताने हे विचार मंच या ठिकाणी आपला सत्कार करीत आहे. जोरदार टाळ्या अनिकेत भैयासाठी एकदा झाल्या पाहिजे. JEE असो की नीट असो, कुठलीही रँक मिळवणे सोपी गोष्ट नाही आणि आपल्यासारखा अभ्यासही नाही. आपल्या गुणपत्रिका जर त्यांच्याशी पडताळून पाहिल्या तर आपण 30-40% आसपास कुठेतरी असतो. लोकमतचे पत्रकार प्रल्हाद बापू देशमुख यांना विनंती करते की आपण विचार मंचावर यायचं आहे. प्रल्हाद बापू देशमुख. माहेरचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि आधीच दादांनी तुम्हाला सांगितलं होतं की भावनिक होऊ नका, पण कुठल्याही परिस्थितीत महिलांचा संवेदनशीलपणा हा लपून राहत नाही. यानंतर पुढील पुरस्कार महाकवी वामनदादा कर्डक उत्कृष्ट शाहीर राज्यस्तरीय पुरस्कार आपण देणार आहोत. शाहीर मल्हारी पुंजाजी गवई. शाहीर मल्हारी पुंजाजी गवई, राहणार भादोरा, जिल्हा बुलढाणा, हे पुरस्कार घेण्यासाठी समोर येतील. कुटुंबातील व्यक्ती आलेले असतील तर सर्वांनी यायचं आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, पाणी अडवा पाणी जिरवा, नियम पाळा कोरोना टाळा, वृक्ष लागवड दारूबंदी या विषयावर आपण समज प्रबोधन केले. वयाच्या 16व्या वर्षापासून लग्नविधी पार पाडत आहेत. त्याचबरोबर गाण्याच्या माध्यमातून महापुरुषांचं जागर करत आहेत. 1000 पेक्षा त्यांनी स्वतःची जास्त गाणी लिहिली आहेत आणि महाकवी वामनदादा कर्डक यांचा सहवास आपल्यास लाभलेला आहे. असे शाहीर मल्हारी गवई यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाकवी वामनदादा कर्डक शाहीर राज्यस्तरीय शाहीर पुरस्कार देऊन गौरवित त्यांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. उत्कृष्ट युवा कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शरद शंकर सरगटे यांना विचार मंचाकडे येण्याची विनंती करते. उत्कृष्ट युवा कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार शरद शंकर सरगटे. शाहीर मल्हारी पुंजाजी गवई यांच्या कुटुंबाचं देखील तितकाच हातभार आहे तुमच्यासोबत. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. उत्कृष्ट युवा कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार शरद शंकर सरगटे, राहणार सायाळा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमात अग्रेसर, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, शाहू महाराज जयंती अशा महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करून प्रबोधनात्मक कार्य करत आहेत. प्रत्येक कार्यामध्ये सहभाग असतो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असतात आणि नेहमी समाजात उपयोगी असे काम आपण करता. मुलांना वह्या, पेन आणि पुस्तकांचे बॅगचे वाटप आपण करता. समाज उपयोगी असं कार्य आपलं नेहमी सुरू असते आणि म्हणून या कार्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट युवा कार्यकर्ता हा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. कृपया सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. फक्त संत गाडगे बाबा समाजरत्न पुरस्कार राहिलेले आहेत तर पूर्वी आपण सर्वांनी 10 मिनिटाचा ब्रेक या ठिकाणी घ्यायचा आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण 10 मिनिटं स्थानापन्न व्हायचं आहे. आपण समाप्तीकडे या ठिकाणी वळत आहोत. यानंतर दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार भगवान साळे यांचा सत्कार स्वागत अध्यक्ष आदरणीय ठोसरे सर करतील. त्यानंतर कनरखेड भारतचे दंडामुक्तीचे अध्यक्ष मुकेश सुशे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी ठोसरे सर करतील. प्रल्हाद बापू देशमुख यांचा सुद्धा सत्कार आदरणीय ठोसरे सर करतील. कवी रामदासजी कुर्डे
कृपया स्टेजवर येतील. या मुकेश कृष्ण यांचा सत्कार या ठिकाणी करत आहे. लोकमतचे विजय देशमुख यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. मी त्यांचं शब्द सुद्धा हार्दिक स्वागत करतो. कृपया आपण कार्यक्रमाच्या समाप्तीकडे वळत आहोत. सुनील भाऊ आंबोरे, आपण समाप्तीकडे वळत आहोत. फक्त 10 मिनिटांमध्ये आपण सर्व पुरस्कार वितरित करणार आहोत आणि त्यानंतर आपण भोजन या ठिकाणी ग्रहण करणार आहोत. मुकेश कृष्ण यांचा सत्कार या ठिकाणी भोसले सर करतील अशी मी त्याला विनंती करतो. आणि यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर शिवरायांचे विचार करण्याचे काम आपल्या वाणीतून या ठिकाणी केलं असे प्रवीण दादा याला विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. सगळेजण एकदा हात वर करा 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 लवकर. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, भारत माता की. खरं म्हणजे तुमच्या कथेतला तो भारत जोडण्याचं काम, माणूस जोडण्याचं काम करण्यासाठी भाई आमचा राजीनामा आहे, लक्षात ठेवा. आज खऱ्या अर्थानं या व्यवस्थेमध्ये अनेक बंडखोर अशी माणसं आहेत की ज्यांना हे बंड करायचंय. पण व्यवस्था नावाची चौकट त्याला त्याच्या पायात बेड्या अटकवते. खरं तर शाहू फुले आंबेडकर काळगे महाराजांचं नाव घेत असताना तो विचार सामान्य अर्थाने या मातीमध्ये रुजावा आणि त्याच मातीतून नव्या विचाराची नवी पोरं घडली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं भक्तीचा नाद न होता आम्हाला वैचारिक वारसदार निर्माण करता येतात का? आज भारतातलं जे वातावरण आहे ते अतिशय भक्ती होत आहे. खरं तर एखाद्या कार्यालयाचं नाव खडसे साहेब पुढच्या काळात कार्यालय तर पहिले पायाचा सगळं तुम्हाला व्हावं लागतं. कार्यकर्त्याचं समर्पण हे समाजाकरता अत्यंत महत्वाचं असतं. भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि एकूणच आपल्या भागातल्या या पायाच्या मातीमध्ये अनेक माणसांनी स्वतःला काढून घेतलं. म्हणून खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहिलं. म्हणून जिजाऊची ती प्रेरणा घेत असताना या नदीमध्ये सचिन आणि अर्जुन भाऊंचं मनापासून धन्यवाद देतो. खरं तर एखादं काम करायचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक दोष राहून जातात. कितीही गोड काम म्हटलं तरी काहीतरी आणि म्हणून काहीतरी करणाऱ्याच माणसाच्या चुका होत असतात. जो काहीच करत नाही त्याचं चुकीचं होत नाही. आणि खरं तर सचिन, आपण थोडेसे जरा संवेदनशील हळवे असतात. चळवळीच्या कार्यकर्त्यांना हळवं व्हायचं नसतं, संवेदनशील असायचं नाही. त्याचं मन संवेदनशील असलं पाहिजे, पण त्याची कृती विचारधारेला साजेशी असली पाहिजे. आणि म्हणून जगातल्या ज्या गोष्टीला विरोध होत नाही ती गोष्ट काही कामाची नसते. आजाद शत्रू माणसं हे काहीच कामाचे नसतात, कारण ते सगळ्यासोबत तवलीला काळ शिवायच्या तवलीच्या गुणासारखे ते गुळगुळीत असतात. आणि गुळगुळीत असलेली माणसं काही कामाची नसतात. त्यांची नोंद असली काय नसली काय. म्हणून आम्हाला कधीतरी कुठेतरी विरोध झाला पाहिजे. ज्यांना ज्यांना विरोध होता ती माणसं तावून सुलाखून या समाज व्यवस्थेच्या या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अतिशय झळावून निघतात. खरं म्हणजे विचारपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना सांगितले आणि त्याच्याशिवाय मी म्हणत आहे. खरं तर खडसे साहेब आहे, भाई आहे, अजून दुसरे भाई आहे, काटे साहेब आहे, आपल्या सगळ्या विचारपीठावरल्या माणसांची माफी मागतो. खरं तर वेळ फार कमी आहे आणि या ठिकाणी ज्या पुरस्कारार्थ्यांना पुरस्कार मिळाला त्याच्यापैकी जे इथून निघून गेले त्यांना 50% शुभेच्छा आणि जे इथं थांबले त्यांना 100% पुरस्काराच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. कारण काही नजर माणसांबरोबर बोलणं आपल्याला काही आवडत नाही. कारण चळवळीचा खरा कार्यकर्ता तोच असतो. गंभीरपणे जे आहे ते आहे. कोणावर विरोध करणे हे खऱ्याच शाहू फुले आंबेडकरी विचारधारा माणसाचं काम आहे. नाहीतर आम्ही तर अशी माणसं काही समाजामध्ये राजकारणामध्ये पाहतो की ते इथं पाहिजे होते मग त्यांची सोय लावली असती आणि ते जेव्हा 10 मिनिटांनी येतील तर हे घरी ही सगळी अवस्था आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्काराची लोक ही खरंच महान आहे आणि त्याच्याहून पुरस्कार देणारे
आणि अर्थ नाही की पानाआड घडलेल्या प्रतिभावंत माणसांना तुम्ही ओळखलं शोधलं आणि त्यांना पुरस्कार दिला, हे तुमचं यश आहे. नाहीतर चमचमणारी दुनिया पाहून आणि व्हॉट्सअप फेसबुकच्या रील पाहून आणि युट्यूब पाहून पुरस्कार देणारी माणसांच्या यादीत हे नाहीये, हे तुमचं यश आहे. आणि म्हणून या प्रसंगाच्या निमित्तानं आपलं सुद्धा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर पुरस्कार मिळाला म्हणजे गोड कुठली गोष्ट प्रत्येकाला आवडते, पण त्या गोडाच्या नंतरचा परिणाम सुद्धा आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. पुरस्कार घेतल्यानंतर आमच्या अंतरावर काळजावर जे ओझं निर्माण होतं, ते ओझं त्या जबाबदारीने आम्ही समाजात घेऊ शकतो का, या संबंधीचा विचार सुद्धा पुरस्कार त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला काय वाचवावं, काय नाही वाचवावं किंवा काय वाचलं पाहिजे. आता आम्ही बोलत असताना एक जण म्हणलं माझ्या बाजूचा की खर्चे साहेब खूप वाचतात. हो, ते पुस्तकं पण वाचतात आणि माणसं पण वाचतात. आणि जी माणसं ते वाचले आणि त्यांच्यामध्ये त्याचं परफेक्शन फिट आलं, ओके, तिथंच ते जातात, ते कुठे पण जात नाही. ऍक्च्युली त्यांना बोलायला, त्यांना कार्यक्रमाची खूप बागलेली माणसं दिसली. म्हणजे आम्हाला काही कोणी भाषण बोलवत नाही, असं काही व्हायचं असं काही नाही. आणि खरं भाई, आपण खूप सुंदर बोलला, आपण सुंदर बोलता आणि अनेकांना आपण सुंदर बोलता म्हणून अनेकांना राजकीय पदाचा लाभ होतो, हे सुद्धा सत्य हे यांच्यावर मान्य केलं पाहिजे. भाई या प्रसंगाच्या निमित्तानं असं आहे की काकाला जायचं गाडीला लपवायचं असा काही आपला स्वभाव नाहीये. आणि म्हणून तुमच्या वाणीनं, तुमच्या विचारानं, तुमच्या परिवर्तनाच्या आक्रमक भाषणानं अनेक माणसांची बोध राखली. मायच्या एकदा परिणितीची बोध राखावी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरं तर आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्यामध्ये अनेकदा येता येईल, बोलता येईल. आणि म्हणून सचिन, या कार्यक्रमातून काय गोष्टी करून आम्ही समोरचा कार्यक्रम घेऊ शकतो. आणि मला आता पुढच्या वेळेस अर्जुन भाऊ आणि सचिन भाऊ, तुम्ही मला अजिबात गेस्ट करण्याच्या भानगडीत पडू नका. मला तुमच्या आयोजन समितीत घ्या, म्हणजे हे सगळं मला करता येईल एवढीच अपेक्षा करतो. सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. गेल्या वेळी सुद्धा आदरणीय खडसे साहेबांनी आणि आपण यशस्वीरित्या धुरा सांभाळली होती. आणि आम्हाला माहिती ते कसं फक्त अधिकारी लोकांनाच जमतं. आम्हाला सूत्रसंचालन जरी जमत असलं तरी शिस्तीत कशा पद्धतीने बोलायचं आणि कशा पद्धतीने लोकांना आपल्या भावना पटवून द्यायच्या ते अधिकारी लोक छान करू शकतात. मनापासून धन्यवाद. प्रतापदादा मोरे यांना विनंती करते, आपण विचार मंचावर यायचं आहे आणि थोडंसं प्रोटोकॉल आपण बाजूला सारूयात. आणि सचिन दादांच्या म्हणण्याप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माननीय सचिन अंबादास काटे सर, संस्थापक अध्यक्ष अस्तित्व फाउंडेशन, हे आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर उर्वरित पुरस्कार आपण देऊया, म्हणजे कार्यक्रम जास्त सुटसुटीत आणि चांगला होईल. माननीय सचिन अंबादास काटे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. सन्माननीय विद्यापीठ, या विचारपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि तुम्ही सर्व उपस्थित, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मंचावर आदरणीय खडसे सर, बाई सुद्धानी, सोबतच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वाढलो शिकलो अशा आदरणीय भोसले सर, रसळे सर, या समाजकारणातील आदर्श असलेलाच आणि भविष्यातील आदर्श राजकारणी नेता म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते माझे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणदादा. आजच्या या दैनिक भारत संग्राम आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी सन्मानित केलं त्याबद्दल मी प्रथमतः आयोजकांचे आभार व्यक्त करतो. पण एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचा अध्यक्ष आणि एवढे दिग्गज लोक या विचार मंचावर असताना अध्यक्षस्थान मी घ्यावं आणि मी पूर्ण करावं हे मला कुठंतरी असं पाल सुटल्यासारखं आताही होतंय आणि होतो. खरं तर ज्या लोकांनी आपल्याला मोठं केलं, ज्या लोकांनी आपल्याला या समाजकारणात आणलं, ज्या लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्यांच्या पाठिंब्याने मी इथपर्यंत पोहोचलो, त्याच लोकांमध्ये अध्यक्ष म्हणून बसताना याचा खरोखर अभिमानही मला तितकाच वाटतोय. बांधवांनो, आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा जो आहे, हा पुरस्कार वितरण सोहळा आपल्याला पुरस्कार मिळाला, आपला या ठिकाणी मान सन्मान झाला, आपल्या या ठिकाणी आपल्याला शुभेच्छांचा वर्षाव झाला,
म्हणजे झालं असं नाही, तर आपल्याला पुरस्कार देऊन आपल्यावर एक वेगळी जबाबदारी यांनी अजून टाकली आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला पुरस्कार मिळाल्यानंतर आता आपल्याला समाजाची फार मोठी आपल्याला जबाबदारी निर्माण झालेली आहे. हा पुरस्कार आपण मिळवला आपल्या विचारांच्या जोरावर, आपल्या लेखणीच्या जोरावर, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर. या कर्तृत्वाला अजून विचारांची जोड देत, लेखणीची साथ देत आपल्याला प्रत्येक समाजात जावं लागणार आहे, प्रत्येक घटकापर्यंत जावं लागणार आहे. आणि या समाजामध्ये आपल्याला जे पाठीमागे राहिलेले लोक आहेत त्यांना समोर आणणं तितकंच महत्वाचं आहे. खरं तर कार्यक्रम हा बऱ्याच वेळेचा आपला सुरू आहे. आपणही खूप या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी चांगला व्हावा म्हणून बसलात. खरोखर या आयोजकांनी खूप सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जसं या ठिकाणी सांगितलं की हा पुरस्कार आता दादांनी सांगितलं, हा पुरस्कार आता आपण दिला, या कार्यक्रमात काय उणीवा आल्या याची आपण लेखाजोखा करून पुढील कार्यक्रम कशा पद्धतीने चांगला करता येईल त्या पद्धतीने आपण, जसं दादांनी सांगितलं आम्हाला आयोजक मध्ये घ्या, तसं काय असेल तर अजून जबाबदारी मी सांगतो की माझ्यावरही टाका आणि पुढचा कार्यक्रम आपण अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे. खरं तर फार आता वेळ घेणार नाही, खूप वेळ आपल्या कार्यक्रमाला झालेला आहे. ज्या या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांचे खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो. बरेच लोक आहेत, आमचे मित्र आनंदजी देखील आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी खूप सत्कार चांगला झालेला आहे. त्यांचंही काम आहे, महसूल मध्ये खूप छान काम ते करतात. सोबत शिवानंद दादा आहेत, यांचे देखील आदर्श तलाठी म्हणून या ठिकाणी पुरस्कार शासनाने केलेलाच आहे. खरं तर प्रशासनातील लोकांनी समाजात येऊन कसं लोकांना, शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. खरं तर या ठिकाणी हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी शांततेने ऐकून घेतला. सगळेजण या ठिकाणी यांच्या उपस्थितीला देऊन मान देऊन उपस्थित राहिला. खरोखर तुमचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे पोहोचलो आहोत आणि आता अंतिम पुरस्कार आहेत संत गाडगेबाबा समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार. पहिले पुरस्काराचे आहेत मधुकर किसनराव शिंदे, राहणार सोनोशी, तालुका सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा. तर मंचावरील उपस्थित मान्यवरांनी यांना पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. संत गाडगेबाबा समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार. आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान, अनेक ठिकाणी श्रामणेर शिबिर, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराचे, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजन करणे अशी अनेक कामे त्यांनी केली आहे. तर जोरदार एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यांचा उत्साह द्विगुणित करायचा आहे. यानंतर पुढील पुरस्काराचे आहेत विनोद शामराव सातपुते, यांनी तयार राहायचे. विनोद शामराव सातपुते, राहणार जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी ते व्याख्याने करीत असतात. अधिकारी असून सुद्धा समाजासाठी धडपडत असतात आणि याच कार्याची दखल घेत त्यांना संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जोरात एकदा. यानंतर पुढील पुरस्कारार्थी दिलीपभाई खरात यांनी माजी तंटामुक्ती योग देणारा माणूस म्हणजे भाई दिलीप खरात. अतिशय गोड माणूस. खरं तर याची दाढी, याचा अवतार सगळं पाहिलं तर अनेकांना हा आक्रमक वाटतो. पण या भाई, आमच्या भाईचं नारळातल्या पाण्यासारखं आहे, म्हणजे वरून कडक आणि आतून मऊ. म्हणजे खरं तर नारळाचं उदाहरण दिलीप भाईंना अतिशय तंतोतंत त्या ठिकाणी नसतं. सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका घेऊन जात असताना आपल्या
ज्या ज्या माणसाला रस्त्यावरची लढाई असेल तेव्हा भाई हा धावून सोबत असतो. भाई या शब्दाचाच अर्थ कॉम्रेड असा आहे आणि कॉम्रेड या शब्दाचा अर्थ समर्थ असा आहे. म्हणजे जो संकट समयी अन्यायग्रस्त माणसांच्या आवाजाला ओ देऊन धावून जातो आणि त्याची बाजू घेतो त्याला भाई असं म्हणतात. खरं तर या सगळ्या शब्दाला समर्पक आशयाचं त्याला भाई असं म्हणतात. खरं तर या सगळ्या शब्दाला समर्पक आशयाचं आपलं नेतृत्व आहे. मनापासून आपल्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल धन्यवाद. संबंधी मार्गदर्शन सार्वजनिक ठिकाणी जसे मंदिर, स्मशानभूमी, गाव, रस्ता तिथे वृक्षारोपण केले. यानंतर पुढील पुरस्कारार्थी आहेत सहदेव लाड. त्यांनी काय करायचे? क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी लोकांसाठी सहदेव लाड हे आवाज बनले आहेत. यानंतर सेगा राजा पटले यांनी तयार राहायचे. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत हा पुरस्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करते. सेगा राजा पटले, राहणार कुंभरी, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार. सन 2018 वर्षापासून ते आतापर्यंत म्हणजेच 2025 पर्यंत सामूहिक वन जमिनीत 6000 बांबूची लागवड, त्याचबरोबर 1,000 आंबे 500, महू 250, पेरू 250, सीताफळ 500 अशी एकूण 9,000 रुपयांची लागवड त्यांनी केलेली आहे व त्याचे संवर्धन सुद्धा त्याच करून माळ रानावर त्यांनी नंदनवन फुलवले आहे. यानंतर पुढील पुरस्कारार्थी सुनील पुंडलिक अंभोरे यांनी तयार राहायचे. कृपया टाळ्याचा गजर झाला पाहिजे. 5च पुरस्कार या ठिकाणी राहिलेत. आपल्या टाळ्याचा गजर कमी होता कामा नये आणि त्यानंतर आपण जेवण करणार आहोत. आपल्या जेवणाची उत्तमरित्या व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. सुनील पुंडलिक अंभोरे, राहणार मेरा बुद्रुक, तालुका चिखली, नालंदा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या नात्याने सामाजिक उल्लेखनीय काम त्यांनी केले आहे. पत्रकार, त्याचबरोबर शॉर्ट फिल्म मध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. एक कवी श्रामणेर आणि सामाजिक कार्याची नेहमीच ते सामाजिक कार्यात पुढे असतात. वाढदिवसानिमित्त स्मशानभूमी त्यांनी वाढदिवस साजरा करून अंधश्रद्धेला मूठ माती देत जनजागृती केलेली आहे. यानंतर डॉक्टर वैभव कुमार प्रदीप वायाळ यांनी तयार राहायचे. हो कराना कंपल्सरी तरी काय डॉक्टर वैभव कुमार प्रदीप वायाळ, राहणार देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, हे MBBS ऑर्थो स्पाइन सर्जन असून त्यांनी 1,500हून अधिक रुग्णांवर माफक दरात शस्त्रक्रिया केली. फोटो काढा सर, पहिले ते करू.
सुविधा उपलब्ध करून दिली व अनेक गोरगरीब रुग्णांची ते माफक दरात सेवा करत आहेत. यानंतर पुढील पुरस्कारार्थी आहेत समाधान जानकीराम पद्मने. यांनी तयार राहायचंय. समाधान जानकीराम पद्मने, राहणार अंजनी बुद्रुक, तालुका मेहकर. अनेक वर्षांपासून पत्रकारिता, सामाजिक कार्य तसेच मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेचे महाराष्ट्र मीडिया प्रमुख या पदावर कार्यरत असून 2023-24 तालुका विधी सेवा समिती न्यायालय मेहकर सदस्य म्हणून न्यायाधीश यांच्यासोबत कमी वयात समाजसेवक म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. यानंतर रामेश्वर शिवाजी वाघ यांनी तयार राहायचं आहे. रामेश्वर शिवाजी वाघ, राहणार अंढेरा, तालुका देऊळगाव राजा. गावातील गोरगरीब अनाथ घटकांना मदत करत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत. एका अनाथ मुलीचे स्वतः कन्यादान करून आई वडील भाऊ म्हणून सर्वच जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या आहेत. शेत रस्त्यासाठी संघर्ष, गावातील जिल्हा परिषद शाळा आदर्श करण्यासाठी सतत प्रयत्न. जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे या भावनेने स्वतःची मुलं सुद्धा त्यांनी जिल्हा परिषद शाळेत टाकलेली आहेत आणि सामाजिक कार्यात ते नेहमीच पुढे असतात. यानंतर डॉक्टर निवृत्ती विठ्ठलराव जाधव यांनी तयार राहायचं आहे. डॉक्टर निवृत्ती विठ्ठलराव जाधव, राहणार किळवत, तालुका चिखली. संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. दरवर्षी अनेकांना सन्मानित करतात. वृक्षारोपण, हुंडाबळी, सामूहिक विवाह सोहळे असे समाज उपयोगी कार्यक्रम ते राबवतात आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना आपण आज पुरस्कृत करत आहोत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर पुढील पुरस्कारार्थी आहेत विवेकानंद अशोक पवाळ. यांनी तयार राहायचं आहे. विवेकानंद अशोक पवाळ, राहणार धोत्रा बनगोजी, जिल्हा बुलढाणा. सध्या ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कार्यरत. सध्याचे जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत. अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर. वृक्षारोपण, हुंडाबळी, वृक्ष संवर्धन यासाठी गावोगावी जनजागृती करणे असे विविध कामे त्यांनी केलेली आहेत आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन आज आपण त्यांना संत गाडगेबाबा समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करत आहोत. या ठिकाणी सदर सर्व पुरस्कार वाटप झालेले आहे.
फक्त 2 मिनिटं या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे की ज्यांनी गेल्या 3 तासापासून अधिक वेळ या ठिकाणी आपल्या श्रवणीय वाणीतून आपल्याला मंत्रमुग्ध केलं, आपल्याला संचालन केलं अशा आदरणीय वैशालीताई तायडे बुलढाणा आणि स्नेहल सिद्धार्थ सरकटे या दोघींचाही सत्कार आदरणीय खडसे सर याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपस्थित मान्यवर हे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो की ज्यांनी 3 तासापासून तब्बल या ठिकाणी संचालनाचा भार आपल्या खांद्यावर घेतला त्या दोघींचाही सत्कार या ठिकाणी उपविभागीय अधिकारी आदरणीय खडसे सर, त्यानंतर दिलीपभाई खरात, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष दसरे सर, ठोसरे सर, नितीन इंगळे, रामदास सिंग काका हे सर्वच मंडळी या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय सुंदर अशा शब्दांनी गेल्या 2-2.5 तासापासून आपण ज्यांना ऐकतोय, अतिशय संवेदनशील मनाचे निवेदक जर मैफिलीला भेटले तर ती मैफिल एका वेगळ्या उंचीवर जात असते. अशीच मैफिल आदरणीय ताईंनी आज या पुरस्कार वितरण सोहळ्याची पार पडली. एक शायर असं म्हणतो की हजारों साल जब नरगिस अपने बेनूरी पे रोती थी, हजारों साल जब